तर एकीकडे राहुल गांधींच्या आरक्षणाच्या वक्तव्यावरून भाजप आक्रमक झाली आहे, तर दुसरीकडे महाविकास आघाडीकडून त्यांची पाठराखण करण्यात येते। राहुल गांधींनी 50% मर्यादा नको असं सांगितल्याचं पटोलेंनी म्हटलंय, तर राऊतांनी विरोधकांकडून तोडून फोडून वक्तव्य समोर आणल्याचं म्हटलं आहे। And I think a minority. So 90% of India. जेव्हा समानता येईल त्यावेळेस आरक्षण व्यवस्था संपली पाहिजे, हे बाबासाहेब आंबेडकरांची लाईन आहे। राहुल गांधीजींनी त्या ठिकाणी भूमिका हीच मांडली की अजून आमच्या देशामध्ये ती समानता आलेली नाही आणि अशा वेळेस आरक्षण संपायचं कुठलं कारणच नाही आणि 50%ची जी मर्यादा आहे ती ओलांडली गेली पाहिजे आणि सगळ्यांना न्याय मिळाला पाहिजे, ही भूमिका राहुल गांधींनी मांडलेली आहे। राहुल गांधींचं जे वक्तव्य आहे आरक्षणासंदर्भात हे नेहमीप्रमाणे भाजपनं मोडून तोडून समोर आणलेलं आहे। आरक्षण रद्द करू अशा प्रकारचं कोणतंही वक्तव्य राहुल गांधींनी केल्याचं माझ्या तरी ऐकण्यात आणि वाचण्यात नाही। मी त्यांची मुलाखत संपूर्ण ऐकली। भारतीय जनता पक्षाला पूर्ण ऐकण्याची सवय नाही, त्यांना हवंय तितकंच ते ऐकतात आणि बाकीचं तोडून मोडून फेकून देतात। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।